अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. आदर्श गुरु शिष्यांच्या कथा या विभागातील गुरु परीक्षा ही कथा आपण पाहणार आहोत. एक महान तपस्वी गुरु, स्वतः आत्मज्ञानी, त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे मनोमन ठरविले. कारण ते स्वतः ज्ञानी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देतील याची खात्री आपल्या पालकांना झाल्या कारणाने चांगल्या पालकांनी आपली मुले या गुरूंच्या गुरुकुलामध्ये घातली. या गुरुजींनी अनेक पिढ्या सुशिक्षित व सुसंस्कृत केल्या होत्या. वयोमानानुसार आता गुरुजी वृद्ध झाले होते. त्याने आपल्या मनाशी ठरवले, आता ही गुरु गादी वयोमानानुसार कोणाला तरी दिली पाहिजे, ती चालली पाहिजे. कोणीतरी हुशार चाणाक्ष गुरु गादीवरती बसला पाहिजे. मात्र हे अव्याहतपणे व चांगल्या रीतीने चालले पाहिजे. असाच कोणीतरी गुरु गादी चालवणारा हवा आहे. कोणाला बसवावे म्हणजे ही शिक्षण परंपरा अखंडित सुरू राहील. बराच विचार केल्यानंतर श्री गुरूंनी निर्णय घेतला, इथे असलेल्या विद्यार्थ्यांपैकी 4 हुशार विद्यार्थी निवडूया, त्यांची परीक्षा घेऊया. त्यात जो सरस ठरेल त्याला माझ्या गुरु गादीवरती बसवेन. आम्ही स्वतः निवांतपणे वानप्रस्थ आश्रमासाठी निघून जाईल. बरीच भवती झाल्यानंतर इथे असलेल्या विद्यार्थ्यापैकी अत्यंत हुशार व चाणाक्ष असणारे 4 विद्यार्थी निवडले. पहिला होता जयेश, दुसरा होता राजेश, तिसरा श्रमेश, चौथा प्रथमेश. श्री गुरुजींनी चौघांना एकाच वेळी बोलावले व सांगितले, मी आज तुमची परीक्षा घेणार आहे. जो या परीक्षेमध्ये श्रेष्ठ ठरेल तो माझ्या गुरु गादीवरती बसेल. त्याने माझा वारसा पुढे चालवायचा आहे. हे ऐकून चौघांना अतिशय आनंद व धक्काही बसला. चौघे जण परीक्षेसाठी तयार झाले. गुरुजी म्हणाले, मी तुम्हाला सर्वांना एकच प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचे योग्य उत्तर देईल त्याला मी गुरु गादीवरती बसवेन. श्री गुरुजींनी नंतर सर्वांना मिळून एकच प्रश्न विचारला. तो भला प्रश्न असा होता, जर तुम्हा चौघांना देव भेटला तर तुम्ही त्याला काय मागाल? आता यावरील ओव्या आपण पाहणार आहोत. कोणी एक श्री गुरुवर संपादन करी विद्या थोर, तेणे आश्रमी थोर. वृंदवर गर्दी करीतसे, तेणे कारणी तयांची, संताने शिकविण्यासाची. येच आश्रमी यायाची, गुरु गृहीची विद्या ती. पातले सकळ थोर थोर, शिकले येथे शिष्यवर. जाहले बहु चतुर, गुरुवर विद्यासागर की. गुरु गृहीचे शिक्षण, अमौलिक ते जाण. अनेक शिष्यवर शिकून, पांडित्य मिळवून गेले की. परी आता गुरुवर, जरी दारुण वारंवार. वृद्धापकाळी कारणे घोर, थोर पाठी गुरूंच्या. मग स्वयंमान शांती, कवना बसवावे गादीवरती. जो नेईल गाडी पुढती, ऐसी ती बुद्धी तयाची. म्हणून शिष्यातील 4 निवडले तयातील गुणवान थोर. जे मिटवतील मम घोर, परंपरा थोर चालवतील की. म्हणून ठरवी मानसी, चला घेऊ परीक्षेशी. जो मिळविल यशश्रीशी, निवडण्या कारण की. पहिला तो जयेश, द्वितीय तो राजेश, तृतीय शिष्य श्रमेश, प्रथमेश चौथा तो. श्री गुरु पृच्छती सकलाना, एकची प्रश्न भला. जरी देव भेटला, काय मागण्याला मागिशी. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.